तलाठी भरती परीक्षेचा आणखीन एक घोटाळा समोर आलाय। एका विद्यार्थ्याला 200 पैकी चक्क 214 गुण मिळालेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय। आजपर्यंतच्या शैक्षणिक इतिहासातलं हे एक आश्चर्य म्हणून काही जण याकडे पाहतायत। जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत 200 पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा आरोप होतोय। तसंच ज्या काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली। दरम्यान तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे। या संपूर्ण घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी X वरून केली आहे। त्यांनी काय म्हटलंय प्रतिक्रिया देताना आपण पाहूयात। वडेट्टीवार यांनी X वर असं म्हटलंय की तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे। या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे। 200 पैकी 214 गुण एखाद्या उमेदवाराला मिळत असतील तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गांभीर्याने काम करते आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून टाकलाय हेच यातून स्पष्ट होत आहे। तर याच विषयावर रोहित पवार यांनी सुद्धा X वरून प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलंय 200 गुणांच्या तलाठी परीक्षेत 214 मार्क पडणं म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे 48 पैकी 60 खासदार निवडून येण्यासारखं आहे। तलाठी भरतीचा हा निकाल पाहून भाजप सरकार है तो मुमकिन है असंच म्हणावं लागेल। तलाठी भरतीमध्ये अनेक ठिकाणी पेपर फुटीचा FIR देखील दाखल झाला आहे, पण या सरकारनं त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं। तलाठी भरतीत एकेका जागेसाठी 25 लाखपेक्षा अधिकची वसुली झाली आहे। सरकार, अधिकारी, परीक्षा घेणारी कंपनी असे सगळेच जण यात सहभागी असून जवळपास 1500 कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। केवळ काही कोटींच्या लाचेसाठी वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या लाखो तरुणांच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नांचा खून करण्याचं पाप या सरकारनं केलं आहे असं त्यांनी नमूद केलं। तलाठी परीक्षेमध्ये मोठा घोटाळा असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतात आणि त्याची SIT मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीने। साहेब, विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू। नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही। आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या, ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत। पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल। त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावे। मला वाटतं की याच्यामध्ये जी काही एन्क्वायरी जी आहे ही एन्क्वायरी त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामध्ये जे काही सत्य आहे ते बाहेर येईल त्या ठिकाणी। राज्यातील तलाठी भरतीचा निकाल पुन्हा वादात सापडलाय। नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे अनेक परीक्षार्थींना आउट ऑफ मार्क मिळाले आहेत। परीक्षार्थींच्या मनात शंका निर्माण झालेत, म्हणून सरकारनं या तलाठी भरती निकालाची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी परीक्षार्थी करतायत। 7241 पदांसाठी 10 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती।